नमस्कार. लीनाच वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे. आता मी प्रत्येक दिवशी नवीन अजूनही चांगलं करण्याचा, सादर करण्याचा, अजून नवीन तुम्हाला छान काही माझ्याकडे ज्या गोष्टी असतील त्या छान शिकवण्याचा, तुमच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न हा चालूच राहील. तर आज मी या सुंदर दिवसाची आणि या सुंदर प्रवासाची सुरुवात करते आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या अतिशय गोड आणि ते निसर्ग कवी म्हणूनही परिचित आहेतच. तर यांची कविता आहे ती फुलराणी. तर सुरू करूया. फुलराणी. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. मला कधी कधी असं वाटतं की ह्यावेळी कदाचित हे कवी थोडेसे उदास असतील आणि ते अशा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी बसले होते आणि त्यांना समोर अशी सुंदर अशी हिरवळ दिसली आणि त्या उदास थकलेल्या मनाला ती हिरवळ आहे ती एका मखमली गालीच्या सारखी भासली. म्हणून त्यांनी बोलले आहे, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. त्या सुंदर मखमालीवरती एक छोटीशी कळी किंवा छोटीशी फूल असेल, त्याला त्यांनी फुलराणी अशी उपाधी दिली आहे आणि ती सुंदर डोलत होती. निरागसपणे जशी मुलगी खेळत असते लहानशी, तशी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्यास मने होती डोलत. निळसर आभा पसरली होती. अतिशय गोड असं वातावरण होतं आणि अव्याज म्हणजे ज्याला कुठलाही भेदभाव नाही, एकदम निर्मळ असं अशी मने डोलत होती. प्रणय चंचल त्या भोलीला, अवगत नवथ्या कुमारिकेला. एखादी सराईत प्रणय चंचल अशी व्यक्ती, अशी स्त्री कशी अशी एखादी मुद्दाम अशा लीला करेल, आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, अशी ती फुलराणी नव्हती. ती कुमारिका होती, अतिशय निरागस अशी. तिला काहीही भुलीला अवगत नव्हत्या. फक्त आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी. आईच्या मांडीवर बसून एक छोटीशी बाळ, छोटीशी मुलगी कशी झोके घेते, गाणी गात असते. याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला. फक्त तिला एवढंच अवगत होतं, ती कारण खूप साधी भोळी होती. आमची फुलराणी ही आमची नायिका खूप निरागस, खूप साधी भोळी आहे. नंतर काय झाले, पुरा विनोदी संध्यावात, डोल डोलवी हिरवे शेत. संध्यावात, संध्याकाळचा सुटलेला वारा, तो कवीला विनोदी का भासावा? कारण जे हिरवं शेत होतं ते असं वेगळ्या वेगळ्या वळण घेत डोल डोल डोलत होतं आणि तो डौल, ते शेताचा जो डोलण्याचा वेग आहे तो कवीला बघून कवीला असं वाटलं, हा संध्यावात आहे, हा विनोदी आहे, चारी दिशांना फिरतोय. तोच एकदा हसत आला, संध्यावात एकदा हसत आला, चुंबून म्हणे फुलराणीला. आमची फुलराणी छोटीशी, एखादा तिचा काका मामा कसा छोट्या बाळाला चुंबतो तसं मायेने चुंबून म्हणाला, छानी माझी सोनुकली ती, कोणाकडे ग पाहत होती? माझी छोटीशी सोनुकली, तू कोणाकडे बघत होतीस ग? कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून. त्या संध्याकाळच्या वेळेला हळूच कोण डोकावून बघतंय? हा, तो रविकर का गोजीरवाणा. तो रविकर का गोजीरवाणा. रविकर म्हणजे आपली सूर्यदेवता. सूर्यदेवतेची प्रत्येक वेळेला वेगवेगळी रूपं असतात. सायंकाळच्या वेळी तो गोजीरवाणा भासतो. सकाळच्या वेळी तो अतिशय उत्साहित असा आपल्याला प्रकाश देतो. दुपारच्या मध्यान्हाच्या वेळी जणू तो तळपून सर्वांना सांगत असतो, अरे 12 वाजले, तुम्ही अजून कामाला सुरुवात नाही केलीत, चला चला उठा, लगबग करा. नंतर थोड्या वेळाने तो सर्वांना जणू सांगत असतो, चला आता काम झालं, थोडं मध्यान्हाच्या वेळेला भोजनाची वेळ झाली. असाच आपला रविकर किती सुंदर आणि लोभसवाणा सायंकाळच्या वेळी दिसतो.
तो रविकर का गोचीरवाणा आवडला आमच्या राणीला. लाज लाजली या वचनांनी साधी भोळी फुलराणी ती. ह्याच वचनांनी आमची फुलराणी एवढी लाजून गेली. आधीच ती एवढी साधी भोळी आणि मग तिच्या मनातलं गुपित कोणी सांगितल्यावर तिला किती लाज वाटली असेल ना. स्वरभूमीचा जुळवीत हात, नाच नाच तो प्रभात वात. पहाटेचा वारा स्वरभूमीचा म्हणजे भूमीचा जुळवीत हात. बरोबर हातात हात घेऊन कसा नाचतो मग एखादा सुंदर नर्तक, तसा हा प्रभातवात नाचतो. आणि रात्री खेळून दमल्या त्या ग्रहमाला हळूहळू लागती लपावयाला. ग्रहमाला खेळून एवढ्या दमल्या त्या लपायलाच लागल्या. खेळून दमल्या त्या ग्रहमाला हळूहळू लागल्या लपावयाला. ग्रहमाला रात्रीचा खेळ खेळून एवढ्या दमून गेल्या त्या जणू लपायला लागल्या. आकाशीची गंभीर शांती, आकाशीची गंभीर शांती मंद मंद ये अवनीवरती. आकाशीची गंभीर शांती अवनीवर हळू 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 येऊ लागली आहे. विरू लागले संशय जाल, संपत ये विरहाचा काळ. संशय जाल हळूहळू विरू लागले, प्रकाश येऊ लागला. विरहाचा काळ संपत आला. शुभ्र धुक्याचे वस्त्र लेऊनी हर्ष निर्भरा नटली अवनी. अवनी एखादं शुभ्र धुक्याचं असं वस्त्र घातलंय आणि सकाळच्या मंगल प्रभाती ती अगदी एकदम सुंदर प्रकारे नटल्यासारखी आपली धरती माता म्हणजे अवनी दिसते आहे. तरीही आमची फुलराणी कुठे होती? स्वप्न संगमी रंगत होती, तरीही अजूनही फुलराणी ती मात्र आपल्या स्वप्नातच अजूनही रंगत होती. तिला आजूबाजूच्या विश्वाची काहीच कल्पना नव्हती. तेजोमय नवमंडप केला, लख पांढरा 10 दिशाला. सगळ्या आकाशात 10 दिशांना तेज यायला लागले. तो जणू मंडपासमान भासू लागले. जिकडे तिकडे उधळीत मोती, दिव्य वऱ्हाडी गगनी येती. आता गगनाचे वऱ्हाडी कोण? आपले पक्षी, छोटी छोटी पाखरं, त्यांना वऱ्हाडीची उपमा दिली आहे. बघा कवीची किती सुंदर कल्पना शक्ती, किती विलक्षण अशी अद्भुत आहे. त्यांनी वऱ्हाडीची उपमा पक्ष्यांना दिली आहे. लाल सुवर्णी झगे घालुनी हसत हसत आले कोणी. लाल सुवर्णी झगे घालुनी म्हणजे आपले ढग आहेत, त्यांना लाल सोनेरी अशी आभा दिसते आहे आणि त्यांनी जणू झगे परिधान करून या वांग निश्चयाला, या लग्नाला जणू ते आलेले आहेत. कुणी बांधला गुलाबी फेटा, झगमगणारा सुंदर मोठा. गुलाबी फेटा घालून कोणी आले आहे. आकाशी चंडोल चालला, हा वांग निश्चय करावयाला. वांग निश्चयासाठी खास चंडोल पक्षी आकाशी विहरत आहे. हे थाटाचे लग्न कुणाचे? साध्या भोळ्या फुलराणीचे. तर हे कोणा राजकुमारीचे लग्न नाही आहे, हे लग्न आहे आपल्या साध्या भोळ्या फुलराणीचे आहे. गाऊ लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट. मंगलपाठ गाऊ लागलेले आहेत. भाट म्हणजे पक्षी, हे जे सृष्टीचे आहे, हे निसर्गच या लग्नाला साथ देत आहे. वाजवी सनई मारुत राणा, कोकिळ घे तानावर ताना. सनई वाजवतोय मारुत राणा म्हणजे आपला वारा. एक सुंदर गूंज अशी गुजते आहे. मारुत राणा वारा वाजवतोय आणि त्याला साथ देते आहे आपली कोकिळाताई. कुहू कुहू. नाचू लागले भारद्वाज, वाजवितो निर्झर पखवाज. भारद्वाज पक्षी हर्षाने आनंदाने नाचू लागले आहेत आणि निर्झर पखवाज. पखवाज हे एक वाद्य आहे. खळ 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 खळ. निर्झर म्हणजे आपले झरेही त्यांचा आवाज इतका छान येतोय जणू पखवाज या लग्न मंडपी वाजवला जातोय. नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फुलराणी सुंदर.
सोनेरी झालाय आपला नवरदेव आता, जणू सोनेरी वस्त्र न्याली आहेत त्याने, वस्त्र लावून आला आहे. आणि रविकर आणि आमची नवरी ती तर सुंदरच आहे फुलराणी. लग्न लागले सावध सारे, सावध पक्षी सावध वारे. लग्न घटिका समित आल्यावर एक क्षण पूर्ण निसर्ग, पूर्ण सृष्टी निशब्द झाली. सर्वजण सावध झाले. शुभमंगल सावधान. दवमय हा अंतःपट फिरला, भेटे रविकर फुलराणीला. दवाचे जे सोनेरी कण आहेत ते हळूहळू अंतरपाटासारखे दूर झाले आणि रविकर आणि फुलराणीचं अद्भुत मिलन झालं. वा, किती सुंदर कविता आहे. मला वाचताना अतिशय आनंद झालाय आणि मला आशा आहे की तुम्हाला हे माझे कविता वाचन खूप आवडले असेल, कारण मी खूप अंतःकरणातून मनापासून वाचले आहे. धन्यवाद. असेच माझे व्हिडिओज बघत राहा. पुन्हा लवकरच येईन. बाय.